हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम साधी सोपी आणि सगळ्यांना येणारी अशी पद्धत बघणार आहोत। म्हणजे सिंपल कसं बघा, आपण नुसता रिंगी जी आहे ती आपली बॉबिनमध्ये इन्सर्ट परफेक्टली कशी करायची हे आता आपल्याला सर्वांना येतच, पण त्याही मध्ये आपल्या एकदम छोट्या छोट्या नकळत अशा चुका होऊन जातात की त्या आपल्याला माहितीही नसतात की त्यामुळे आपल्या शिवणावर प्रभाव पडतो बघा। तर एकदम साधी सोपी आहे, आपल्यातल्या कित्येक ताईंना त्या ट्रिक किंवा टिप्स माहितीही असणार आहेत किंवा असंही असणार आहे की ज्या नवीन शिकणाऱ्या ज्या आपल्या ताई किंवा मुली असतात तर त्यांना त्या नवीनच त्या पद्धतीने त्या बघणार असतील किंवा त्यांना आजपर्यंत अशा पद्धतीने या टिप्स कोणी सांगितल्या नसतील, असंही असू शकतं। तर यासाठी मी ज्यांना माहिती नाही आहेत किंवा ज्या आता नवीन आहेत शिवणकामामध्ये तर त्यांच्यासाठी मी ट्रिक घेऊन आलेली आहे किंवा साध्या सोप्या टिप्स अशा मी घेऊन आलेली आहे। तर प्रत्येक आपले जे मशीनचे पार्ट असतात तर त्यांची आपल्याला सखोल माहिती असणं हे महत्त्वाचं आहे बघा। म्हणजेच की आपल्याला फक्त तोंड ओळख असते की ही बॉबिन असते, यामध्ये दोरा घालायचा असतो, म्हणजे ही रिंगी असते यामध्ये दोरा घालायचा असतो, आणि त्यानंतर ही बॉबिन असते यामध्ये आपण ही रिंगी इन्सर्ट करायची असते। फक्त इतकंच ठोकळ माहिती असतं, पण डिटेलमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष शिवणकाम चालू करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतात बघा। म्हणजे नेमकं कसं तर एकदा सळ पडते किंवा एकदा जास्तच दोरावरती येतो, एकदा कटकट तुटून जातो दोरा, थोडंसं जरी जाड कापड मशीनमध्ये आलं तर दोरा तुटून जातो। तर हे बारीक सारीक जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला प्रत्येक वेळेस फेस करावे लागतात। आणि कसं होतं, क्लास आपण करतो महिन्याचा 2-3 महिन्याचा करतो, त्यानंतर आपण जेव्हा रेग्युलर शिवणकाम घरी चालू करतो तर त्यावेळेस हे प्रॉब्लेम आपल्याला जाणवायला चालू होतात। मग त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण क्लासमध्ये जाऊ शकत नाही आपले प्रॉब्लेम घेऊन किंवा त्यांना विचारू शकत नाही, असं का होते। जर आपल्या घरी कोणीही बॅकग्राऊंड नसेल आपल्या शिवणाचा किंवा आपल्या घरी कोणालाच ह्याच्या आधी मशीनमधलं काही माहिती नसेल तर अशा वेळी आपल्याला खूपच प्रॉब्लेम येतो की नेमकं विचारायचं कोणाला, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा। किंवा आजकाल मोबाईल आहेत त्यावरती आपण प्रत्येक प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करू शकतो, पण असं होतं की मोबाईल घ्या, त्यानंतर त्यामध्ये आपण प्रॉब्लेम तो शोधा, नंतर मग आपल्याला माहिती होणार। त्यापेक्षा पहिल्यांदाच आपल्याला जेव्हा आपण शिवणकाम चालू करतो तर ह्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं आपल्याला माहिती व्यवस्थित प्रॉपर अशी माहिती असणं महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी बघा मी आता एकदम सिंपल आहे ट्रिक, तुम्हाला जर माहितीच असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, माहिती नसतील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही आहे रिंगी, यामध्ये आपण दोरा घालतो। तर दोरा घालताना बघा, तर आता एक ताईंना किंवा जे नवीन शिकणारे असतील तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तर जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही हे पाहू शकता। तर हा जो दोरा इन्सर्ट करायचा असतो तर तो एकदम प्रॉपरली इन्सर्ट झाला पाहिजे बघा। कुठेही आपण जेव्हा दोरा भरतो तर त्यावेळेस कुठेही लूज किंवा आपल्याला परफेक्टली रिंगी भरता आली पाहिजे। तर त्यावरचा मी आणखी एक व्हिडिओ म्हणजे परफेक्टली रिंगी कशी भरायची हा मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी बनवेन। तर आज आपल्याला फक्त इन्सर्ट बॉबिनमध्ये कसा करायचा आणि ही बॉबिन आपल्या खाली जे शटल असतं तर त्यामध्ये व्यवस्थित प्रॉपरली कशी बसवायची आणि तिथून वरती आपला दोरा घेऊपर्यंत, म्हणजे सुई आपली जी वरती दोरा ओढून घेते तर तिथपर्यंतचा हा मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे, म्हणजे ती परफेक्टली आपण नेहमी कशी करायची ते। तर इथं मी रिंगी भरून घेतलेली आहे बघा, एकदम नीटली भरलेली आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम व्यवस्थित असा दोरा भरलेला आहे, लूज वाटत नाही आहे किंवा सळ पडलेली ही दोऱ्याला दिसत नाही आहे बघा। तर ठीक आहे, अशा पद्धतीनं रिंगी आपली पहिली स्टेप अशी आहे की आपली रिंगी व्यवस्थित भरली गेली पाहिजे बघा। तर रिंगी भरून झालेली आहे। तर आता ही आहे आपली बॉबिन। तर बॉबिनला जे महत्त्वाचे पार्ट असतात तर त्याचं आपल्याला ज्ञान असणं महत्त्वाचं आहे। महत्त्वाचे पार्ट म्हणजे बघा, हे मधलं जे होल आहे, आतील जे होल आहे ते मशीनच्या जे खाली शटल असतं तर त्यामध्ये असं व्यवस्थित बसून जातं बघा। म्हणजे रिंगी बॉबिन आपलं बाहेर निघत नाही, त्यामध्ये बसून जातं। आणि त्यानंतर हा जो मधला एरिया आहे त्यामध्ये आपली रिंगी इन्सर्ट होते। आणि त्यानंतर इथं एक छोटंसं नट तुम्हाला दिसतोय बघा, छोटासा, एकदम छोटासा। तर हा लूज किंवा टाईट आपल्याला करता येतो, तर तो कसा करायचा हेही मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे। आणि त्याची ही ट्रिक मी एकदम सोपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा। तर हा नट आणि याबद्दलची माहिती आपण नंतर रिंगी इन्सर्ट करताना मी तुम्हाला सांगते। आणि आता हे आहे जे हे खाली तुम्ही बघू शकता, हा भाग आपल्याला
म्हणजे मशीनचं काहीतरी आपलं पार्ट असतो, त्यामध्ये हा भाग बरोबर ॲडजस्ट होऊन जातो बघा, म्हणजे आपलं रिंगी बाहेर निघून पडत नाही. तर आणि हा जो भाग आहे तर तुम्हाला उचलून मी दाखवते. तर इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं हे शटल आहे. शटल म्हणण्यापेक्षा आपण याला एक बिजागरी टाईप म्हणूया. तर छोटीशी बिजागरी टाईप आहे, म्हणजे सोडलं की ते पटकन टाईट होऊन बसतं बघा, अशा पद्धतीनं. तर आपल्याला ही बॉबिनची माहिती असणं महत्त्वाचं आहे. जर हे आपलं जर टाईट असं नसेल तर आपल्या बॉबिनला खूप काय म्हणतात की प्रॉब्लेम येतात. जेव्हा आपण नवीन बॉबिन घेत असतो किंवा तुम्ही एखाद्या टायमाला कसं होतं, बॉबिन आपली खराब झाली आहे हे पण आपल्याला ओळखू येत नाही, किंवा नवीन जर तुम्ही बॉबिन घेणार असाल, म्हणजे वर्क व्यवस्थित हे होत नसेल, अशा पद्धतीनं बघा स्प्रिंग असते यामध्ये इथं, तर त्यामुळे ते ओढून घेतं, पटकन सोडल्या सोडल्या ते ओढून घेतं. तर हे सुद्धा तुम्हाला नवीन जेव्हा बॉबिन खरेदी करायला जाल तुम्ही शॉपमध्ये, तर कशी घ्यायची बॉबिन, कशी चेक करायची, तर तुम्ही हे असं ओढून बघितलं पाहिजे आणि त्यानंतर ते सोडलं पाहिजे. तर ते एकदम व्यवस्थित असं बघा, अशा पद्धतीने ते पटकन त्या जागेला आणि परत गेलं पाहिजे. ही महत्त्वाची टीप आहे बघा, बॉबिन खरेदी करताना. नवीन जर तुम्ही बॉबिन खरेदी करणार असाल, शक्यतो 2-2, 3-3 वर्ष आपल्या बॉबिनला काहीही होत नाही, किंवा तुम्ही जर व्यवस्थित वापरलीत किंवा गंजली नाही, इथं पाण्याचा भाग आपला हात लागला नाही, किंवा एकदा कसं होतं आपण डब्यामध्ये ठेवून टाकतो, पावसामुळे वगैरे हवामानामुळे जास्त यूज नसला तुमचा तर थोडी गंजून जाते. तर गंजल्यानंतर आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे की फक्त आपला जो मशीनचा ऑइल असतं तर त्याने फक्त स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि 1-2 दिवस ऑइलमध्ये तुम्ही अंदाजे ठेवून टाकलं तरीही व्यवस्थित वर्क करू लागतं. पण तेही करून जर तुमचं व्यवस्थित वर्क नाही झालं तर तुम्ही नवीन बॉबिन घ्यायची आहे बघा. आणि बॉबिन व्यवस्थित वर्क करत असेल तर आपलं पूर्ण मशीन हे व्यवस्थित वर्क करतं. तर आता तुम्हाला बॉबिनची माहिती मिळालेली आहे. आणि इथं हा महत्त्वाचा भाग आहे बघा, इथून आपल्याला दोरा बाहेर काढायचा असतो मशीनचा. आणि इथून व्यवस्थित टेन्शननी व्यवस्थित दोरा बाहेर आला की आपलं टीप जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसते. तर हे आहे नट. मी तुम्हाला मगाशी सांगितलं छोटासा नट आहे. जर तुमच्याकडे मारतूल जर नसेल, तुम्हाला मी आता दाखवते की एकदम छोटासा मारतूल मिळतो बघा. आणि पहिल्यांदा जर शिवण करायला आपण चालू केलं असलो तर आपल्याला सगळ्याच वस्तू आपल्याकडे असतात असं नाही. तर हा बघा एकदम छोटासा असा मारतूल आहे, एकदम चपट छोटंसं टोक आहे. जर प्रत्येक ताईंकडे असा मारतूल मिळेलच किंवा अचानक घ्यायला मिळेलच असं नाही. तर आपण पहिल्यांदा जर शिवणकाम चालू करत असू तर प्रत्येक गोष्टीवर इन्व्हेस्ट करणं गरजेचं नाही आहे बघा. त्यातूनही आपण एकदम छोट्या छोट्या घरातल्या वस्तू वापरूनही आणि ट्रिक वापरून आपण सगळ्या वस्तू म्हणजे ॲडजस्ट करून, म्हणजे जर हा मारतूल नसेल तर आपलं काम खोळंबता कामा नये. तर नवीन मी तुम्हाला एकदम सोपी अशी टिप सांगते की त्यामुळे तुमचा हा जर नट तुम्हाला लूज किंवा आवळ होत असेल तर तुम्ही तो ॲडजस्ट करू शकता घरच्या घरी. मारतूल ही विकत घेण्याची गरज नाही. मशीनचे असे भरपूर असे पार्ट आहेत की बघा ते एकमेकांना ॲडजस्टेबल असतात. तर मला माहिती नाही तुम्हाला ही टिप किंवा ही ट्रिक माहिती आहे का नाही. खरं मी तुम्हाला सांगते, आपला जो नख असतो तर त्यानेही जरा कमी हा नट लूज किंवा टाईट करता येतो बघा. आणि जर तुम्हाला जर नाही करायचं नसेल आणि प्रॉपर तुम्हाला नटासारखा काहीतरी मारतूलसारखा ह्याला आवळ किंवा सैल करायचं असेल तर एकदम सोपी अशी मी एकदम मस्त अशी ट्रिक तुम्हाला सांगते बघा. आपला जो बॉबिन असते तर बघा बॉबिनचा उपयोग करूनच आपण याचा नट लूज किंवा टाईट करू शकतो. तर तो कसा करायचा, एकदम सोपी अशी ट्रिक आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जर मारतूल तुमच्याजवळ नसेल तर तुमचं काहीच अडून जाणार नाही किंवा एवढ्यासाठी तुम्हाला हा मारतूल विकत घ्यावा लागणार नाही आहे बघा. म्हणजे घेतलात तरीही उपयोगाचाच आहे, कारण आपण जे मशीनचे बारकावे असतात तर तिथून आपल्याला घाण वगैरे काढायची असेल ह्याच्या टोकाने आपण करू शकतो. किंवा रिंगी भरायसाठीही याचा छान उपयोग होतो बघा, मस्त असा. किंवा जर नसेलच तरी तुम्ही एखाद्या मोळ्याने किंवा आपल्याकडे सेफ्टी पिन असतात तर त्यांनीही कित्येक ताई किंवा मीही स्वतः अनेकदा भरलेली आहे रिंगी, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण नसेल जेव्हा आपल्याकडे असा मारतूल नसेल ह्याच मापाचा, ह्याच नटाच्या मापाचा, तर त्यावेळेस काही वापरायचं तर रिंगी वापरायची. तर रिंगीचा कसा उपयोग होतो मी तुम्हाला दाखवते. एकदम सोपी अशी ट्रिक आहे, मस्त आहे, तुम्हालाही नक्की आवडेल बघा. मी भरपूर दिवस हीच ट्रिक वापरते. एखाद्या वेळेस कसं होतं आपला मारतूल इकडे तिकडे ठेवलेला सापडत नाही, तर त्यावेळेस कसं करायचं. आणि काही नाही, आपण एकदा दोरा सेट केला की त्यानंतर भरपूर सत्रादा आपल्याला दोरा करावा लागत नाही. पण एकदा कसं होतं आपण जाड
कापड वगैरे शिलाईला घेत असतो किंवा एकदम पातळ घेत असतो, तलम कापडही आपल्याकडे येतं शिलाईला, ब्लाऊज पीस वगैरे एकदम सुळसुळीत असा असतो, सॅटिनचा असतो, किंवा वेल्वेटचा ब्लाऊज असेल तर त्यावेळेसही आपल्याला टेन्शन कमी जास्त करावं लागतं थोडंसं, कारण वेल्वेटवरती सळ बसते किंवा कापड पुढंच सरकत नाही, दोरा पटकन ओढला जात नाही, असे अनेक प्रॉब्लेम होतात. तर त्यावेळेस आपला हा नट लूज किंवा टाईट आपल्याला करायचा असतो बघा. किंवा अनेकदा असं होतं की आपण भरपूर दिवस शिलाई करतच राहिलोय आणि हा नट लूजच होत आहे, सारखं नेहमी लूज होत आहे, तर त्यावेळी आपल्याला बॉबिन चेंज करावी लागते किंवा ह्या नटाकडे प्रत्येक वेळेस 2-2 दिवसाला आपल्याला हा टाईट करून घ्यावा लागतो बघा. तर ही जी रिंगी आहे तर याचा उपयोग करून आपल्याला मस्तपैकी असा हा नट लूज किंवा आवळ करता येतो. तर ह्याचं जे काठ आहे रिंगीचं तुम्ही पाहू शकता, एकदम किती बारीक थिन आहे बघा. तर ते ह्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जातं बघा, किती सुंदर पद्धतीनं बसलेला आहे. आणि मी असा फिरवला की आपला नट टाईट होत आहे, असा फिरवला की नट लूज होत आहे बघा. एकदम हा जो स्क्रू आहे तो बघू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम येत नाही, एकदम फक्त एका सेकंदात आपलं काम होऊन जातं. तर मी आता जास्त टाईट करत नाही आहे, कारण थोडासा वरचं टेन्शन माझं थोडंसं कमी आहे बघा ह्या इथल्या मशीनच्या धाग्याचं, तर मी थोडंसं कमीच टाईट ठेवते, जास्त टाईट करत नाही. आता मी एकदम सोपी अशी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे की आपण फक्त बॉबिनचा उपयोग, रिंगीचा उपयोग करून हा जो स्क्रू आहे तो टाईट किंवा लूज करू शकतो. तर आता मी आपली जी रिंगी आहे तर ती यामध्ये इन्सर्ट करायची कशी हे पाहूया. तर जो आपला दोरा आहे तो आपल्याकडे न करता बघा अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूला करायचं आहे, विरुद्ध दिशेला आपल्या, आणि फक्त यामध्ये आपल्याला ठेवून टाकायचे आहे या डबेमध्ये. ठीक आहे, ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो दोरा आहे तो थोडासा बाहेर खेचून घ्यायचा आहे. किती खेचलेला आहे तुम्ही बघू शकता, कमीत कमी इतका दोरा आपल्याला बाहेर खेचून काढायचा आहे. जास्त आतमध्ये दोरा सोडायचा नाही आहे किंवा जास्त बाहेरही सोडायचं नाही, कारण वायात जातो तो. इतका दोरा आपल्याला पुरेसा होतो. तर इतका दोरा पुरेसा झाल्यानंतर हे जे इथं थोडीशी खाच दिसते तुम्हाला, तर तिथं बरोबर आपल्याला दोरा आणायचा आहे आणि तिथून एकदम ओढायचा नाही आहे, साईडला घ्यायचा आहे दोरा. अशा पद्धतीनं साईडला घेऊन आपल्याला खालच्या बाजूला दोरा दाबायचा आहे आणि इथपर्यंत घ्यायचा आहे. इथपर्यंत घेतल्यानंतर तुम्ही बघचेला इथं आपला दोरा थोडासा अडकल्यासारखा झालेला आहे. ठीक आहे, दिसते तुम्हाला. हां, तर अशा पद्धतीनं दोरा अडकल्यासारखा झाला आहे. तर इथपर्यंत दोरा आणून आपल्याला सोडायचा नाही आहे, इथून सोडायचं नाही आहे, कारण तो नंतर आणखी पटपट आपण शिलाई करायला गेलो की इथून असा निघल्यासारखा होतो बघा, असा होतो दोरा, मग सळ पडते आपल्या कापडावरती टिपेची. तर इथपर्यंत आपला घ्यायचा आहे दोरा आणि तिथून मधला जो पोकळ भाग आहे तुम्हाला होल दिसतंय, तर तिथपर्यंत असा काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मी दोरा ओढत आहे तर जास्त टाईट वाटत आहे, मला जास्त ओढायला लागत आहे, तर इतकं पण टाईट ठेवायचं नाही आहे. तर आता मी बॉबिन इथं घातलेली आहे, दुसरी बॉबिन घेऊन दाखवते मी तुम्हाला. तर मी आणखी थोडं लूज करत आहे. तर उजव्या बाजूला आपण फिरवलं की टाईट होतो, डाव्या बाजूला आपण फिरवलं की लूज होतो बघा दोरा. तर आणखी थोडा मी लूज करून घेतलेला आहे, तर इतका दोरा आपल्याला बस होत असतो. तर आता आणखी एक मी तुम्हाला ट्रिक सांगते की अशा पद्धतीनं आपण जर तुम्हाला एकदम काही कळत नसेल की नेमकी लूज झालेला आहे दोरा की टाईट झालेला आहे, तर असं करून बघायचं आहे. दोरा आपली रिंगी अजिबात खाली जात नाही आहे, तर मग हा थोडासा आपला टाईट झालेला आहे बघा दोरा. तर एकदम जराशी किमान आपण त्याला प्रेशर दिल्यावर थोडासा दोरा आपला गेला पाहिजे. थांबा एक मिनटं, मी तुम्हाला दाखवते बघा. आता रिंगी मी जशी हलवत आहे तर तसा दोरा एकदम जरासा नकळत खाली मला जाणवते की थोडासा रिंगी दोरा सोडते असं. तर मग असं टेन्शन तुम्हाला बस आहे, जास्त पण लूज आपल्याला दोरा सोडायचा नाही आहे. तर इतकं हे इन्सर्ट करून दोऱ्यापर्यंत आपलं झालेलं आहे. हा दोरा थोडा एक्स्ट्रा आलेला आहे, तर आता तो पण कट करून काढूयात, कारण तो नंतर कसं होतं वरती कापडावरती तर येतो दोरा किंवा कट होऊन खाली मशीनमध्ये कुठेतरी अडकून जातो. तर जितका आपल्याला दोरा लागणार आहे तर तितकाच आपल्याला काढून बाहेर घ्यायचा आहे. तर इन्सर्ट व्यवस्थित मी रिंगी कशी करायची बॉबिनमध्ये, बॉबिनची जी डबी असते तर त्यामध्ये इन्सर्ट कशी करायची हे मी दाखवलं आहे. तर आता आपल्याला ही जो बॉबिन आहे तर ती मशीनच्या खालच्या भागात आपल्याला व्यवस्थित कशी
इन्सर्ट करायची. तर प्रत्येकाला येतच असं नाही. आणि आजकाल कसं जेव्हा शिवण क्लास चालू होतात तर बेसिक ही माहिती इतकं कोणी शिकवत बसत नाही की बॉबिन कशी इन्सर्ट करायची, दोरा कसा ओवायचा, हे कोणी शिकवत बसत नाही. किंवा प्रत्येकीला येतच असतं, पण येत असतं ठीक आहे, पण प्रॉपर जी पद्धत आहे, ज्या पद्धतीनं आलं पाहिजे त्या पद्धतीनं प्रत्येकीला माहिती नसतं. त्यामुळेच नवीन नवीन प्रॉब्लेम आपल्या शिवणामध्ये येत जातात. त्यावेळेस जर सळ येत राहिली किंवा दोरा तुटत राहिला किंवा मशीनमध्ये हा जो दोरा आहे हा मशीनमध्ये जाऊन अडकतो, मग आपली मशीन जड येते. जरी तुमच्या मशीनला मोटर असली तरी सुद्धा मशीन जड येते बघा. पटपट कापड थोडं जात नाही आणि मशीन जड आली आणि आपण तशीच चालवली की आपल्या मशीनला हळूहळू प्रॉब्लेम येत जातात. त्याचं मशीनचं लाईफ जे आहे, म्हणजे जर आपण जड आली आहे मशीन आणि तशीच मशीन वापरली, अर्जंट ब्लाऊज असेल किंवा अचानक मला शिवायचंच आहे, मशीन खोलत बसायला टाईम नाही किंवा स्वच्छ करायला टाईम नाही, असा जर आपण कंटाळा केला आणि तो अडकलेला दोरा मशीनमध्येच राहून आपण तशीच मशीन चालू राहिली तर मशीनचं लाईफ हळूहळू कमी येतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला प्रॉपरलीच वापरली पाहिजे आणि व्यवस्थितच आपल्याला त्याचं सगळं नॉलेज असलं पाहिजे. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला माहिती असलेल्या कधी पण चांगल्याच. माहिती नसल्यापेक्षा कधी पण माहिती असलेल्या चांगल्याच, नाही का? तर आपण बघूयात की आता बॉबिन आपण इन्सर्ट खाली कसा करायचा आणि व्यवस्थित कसा इन्सर्ट करायचा. तर आपल्या ज्या लेडीज आहेत तर त्या असा बॉबिन धरतात आणि असा घालतात. तर तो तसा न घालता कसा घालायचा, नवीन ज्या असतात ते त्यांना माहिती नसतं कसं घालायचं असतं. परत अनेकदा असं होतं की बॉबिन घालण्यातच आपले 1-5-10 मिनिटं आपले निघून जातात. व्यवस्थित बॉबिन बसत नाही, दोरा आपण वर उचलून घेतोय पण दोरा वरती येत नाहीये, टिप बसत नाहीये. तर ही एकदम छोटीशी गोष्ट आहे पण खूपच इम्पॉर्टंट आहे बघा. तर ती आपण आता बघूया. तर मी तुम्हाला थोडं कॅमेरा ॲडजस्ट करून दाखवते की आपल्याला कसा बॉबिन घालायचा आहे. 2च मिनटं मी तुम्हाला दाखवते आता. तर मी हातामध्येच आता कॅमेरा धरलेला आहे जेणेकरून मला तुम्हाला दाखवता यावं यासाठी. तर ही जी डोर असतं हे छोटंसं, तर हे आपल्याला ओपन करायचं आहे. तर यासाठी मला 1च मिनटं. तर मी तुम्हाला दाखवते. हे जे माझं डोर आहे ते थोडं टाईट आहे, तर मी तुम्हाला करून दाखवते कसं का होतंय. दुसरं दिसते थोडं. तर 1 मिनिट. तर ही जी बॉबिन आहे तर ती पकडायची कशी आहे बघा. एका हातात पकडायला आपल्याला शिकायचं आहे कशी पकडायची, तर जेणेकरून रिंगीही बाहेर पडता कामा नये. म्हणजे पहिल्यांदा कसं होतं बघा, माझंही तसंच होत होतं. आता तुम्हाला इथं दिसत नसेल बघा. तर हा जो पॉईंट आहे तर हा बरोबर बॉबिनच्या मधोमध बसला पाहिजे, म्हणजे रिंगीच्या आतल्या बाजूला हा बसला पाहिजे. तुम्हाला मी टॉर्च लावून दाखवते. हां ठीक आहे. तर हा जो पॉईंट आहे तो बरोबर, आणि याला तुम्ही थोडंसं असं अडक दिसत असेल बघा, तर ते एकदम बॉबिनच्या जो हा भाग असतो तर इथं अडकतं. ते समोरचा जो मोळ्यासारखा भाग आहे म्हणजे थोडासा गोलसर भाग आलेला आहे, तर तो इथं बॉबिनच्या अडकून जातो. मग आपलं बॉबिन एकदम परफेक्ट बसला असं समजू शकतो आपण. तुम्हाला दिसत असेल एकदम थोडंसं समोर इथं गट्टू आहे बघा, तर ते बॉबिनमध्ये अडकतं. तर तेव्हा आपला बॉबिन एकदम परफेक्ट बसून जातो. तर इथं आपल्याला बॉबिन आपला बसवायचा आहे. तर तो कसा बसवायचा, तर खालून आपल्याला मशीनच्या इथून आपल्याला बसवायचं नाही आहे, तर मशीनच्या खालून मी तुम्हाला दाखवते. तर बघा मी इथं हात घेतलेला आहे आणि आपला कसा हा जो भाग आहे, तुम्हाला मी मगाशी म्हटलं आपण आपल्या मशीनच्या ॲडजस्ट करण्यासाठी इथं हा भाग बाहेर सोडलेला असतो, म्हणजे जेणेकरून आपली बॉबिन तिथं फिक्स अडकून बसते. तर हा जो भाग आहे तो वरच्या बाजूला असा पकडायचा आहे, ठीक आहे. आणि फक्त काय करायचं आहे, अशी बॉबिन करायची नाही, एकदम व्यवस्थित ठेवायची आहे, जेणेकरून आपली जी रिंगी आहे ती खाली पडणार नाही. तर नकळत इथं बोट एखादा लावायचा आहे रिंगीला. बघू शकता तुम्ही, मी रिंगीला एक नकळत असा बोट धरलेला आहे. मधोमध धरायचा नाही आहे, कारण आपला इथून स्क्रू आत जाणार आहे. हा जो स्क्रू आहे तो तो आत जाणार आहे. तर आपल्याला नकळत असं थोडंसं अडकून धरायचं आहे, जेणेकरून आपली रिंगी खाली पडू नये. तर मी धरलेला आहे आणि धरायची पद्धत तुम्ही पाहू शकता. आणि 3 बोटांनी मी रिंगी पकडलेली आहे बघा, म्हणजे हे 2 बोट आणि त्यानंतर ही रिंगीला अलगद हा बोट लावलेला आहे. आणि हा जो आपला बोट आहे त्याने आपल्याला हे जे शटल आहे बघू शकता तुम्ही, हे जे शटल आहे ते जरासं थोडंसं असं पकडून धरायचं आहे. आणि नंतर हा बोट आपण काढला तरी चालेल.
आणि आपल्याला बॉबिन तिथं फिक्स करायची आहे. फक्त न्यायची आहे. नेली की तोपर्यंत तुम्ही शटल नाही सोडलं तरी चालेल, पण जेव्हा पूर्ण बॉबिन आतपर्यंत गेले, तुम्हाला आता कळत असेल की पूर्ण आतपर्यंत बॉबिन गेलेली आहे, जागा उरलेली नाही आहे आत बॉबिन जायला, तर तिथं त्यावेळेस आपल्याला ही सोडून द्यायची आहे. कधी तर तुम्हाला आता मी सांगते की हा जो भाग आहे, हा टोक तुम्हाला दिसतंय, तर ते कुठं बसतं बघायचं बरोबर. तुम्हाला आणखी एकदा मी दाखवते, 1 मिनिट. तर बघा, हे जे पूर्ण शटल आहे, तर इथं तुम्हाला हे होल दिसतंय बघा, तिरका थोडा भाग दिसतोय. तर त्या तिरक्या भागामध्ये बॉबिनचा हा, म्हणजे आपण ह्याला टोक म्हणूयात, बॉबिनचं हे जे टोक आहे किंवा थोडीशी शेंडी आहे, बॉबिनची शेंडी म्हणूयात आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर बॉबिनची ही जी शेंडी आहे, तर ती ह्या भागामध्ये आपल्याला ह्या इथं बसवायची आहे. तर मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते बघा. आता मी बॉबिन पकडलेली आहे बघा, आणि दोरा व्यवस्थित करायचा आहे न चुकता. दोऱ्याला तिथं तिडा वगैरे द्यायचा नाही, एकदम व्यवस्थित सरळ दोरा पकडायचा आहे. फक्त हा पाठीमागचा भाग मी जे शटल आहे किंवा स्प्रिंग आहे, दरवाजा, काही बिजागरी तुम्ही काही म्हणू शकता, तर ती पकडलेली आहे मी एका बोटात. आणि फक्त पहिल्यांदा आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट बॉबिन झाल्यानंतर आता मी जी तुम्हाला बॉबिनची शेंडी सांगितली, आपल्या भाषेत आता आपल्याला काही पण आपण म्हणू शकतो, तर ती बॉबिनची शेंडी मी अशी फिरवली की जेणेकरून ती तिथं अडकवावी. बघा, तुम्हाला आवाज पण आला असेल थोडासा. आणि आता ती तिथं बसल्यानंतर आपल्याला हे जे शटल आहे ते सोडायचं आहे. सोडलं की आपली बॉबिन परफेक्ट बसून जाते. तर तुम्ही ओढलात, बाहेर ओढलात बघा, आता मी ओढून दाखवते, तर आपली बाहेर बॉबिन येत नाही आहे. आणि हे सगळं करताना आणखी एक महत्त्वाची टिप मला तुम्हाला सांगायची विसरली. हे सगळं करताना आपल्याला ही दात्री वरती घ्यायची आहे, सुई ही वरती घ्यायची. जर सुई आतमध्ये असेल तर आपली बॉबिन आत इन्सर्ट होणारच नाही. तर सुई प्रत्येक वेळेस आपल्याला बॉबिन काढायचं असू दे किंवा बॉबिन घालायची असू दे, तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला सुई वरती काढून ठेवायची आहे. बघा, मी वरती काढलेलीच आहे ऑलरेडी. तर ही 2-3 ह्या ज्या टिप्स आहेत, तर त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बॉबिन काढतानाही तुम्हाला मी दाखवते. आता आपली सुई वरती आहे, त्यामुळे आपली बॉबिन निघेलच, पण आता सुई मी आता खाली घेऊन दाखवते तुम्हाला. आता अशी प्रत्येक मशीनची अशी सिस्टीमच असते की जेव्हा सुई खाली असते तेव्हा आपण बॉबिन काढूच शकत नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते. बॉबिन आपली बाहेर निघतच नाही, अडकल्यासारखं होतं दोरा, की जरी निघली तरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात. दोरा तुटू शकतो, सुईचा दोरा आत असतो, ह्याचा दोरा आपल्या बॉबिनचा दोरा ह्याला जोडलेला असतो, सगळे एकमेकाला अटॅचेबल असतात. तर एकदा आपली थोडीशी अर्धवट निघल्यासारखी होते, पण पूर्ण जर सुई आतमध्ये असेल तर आपली बॉबिन निघत नाही बघा, अडकल्यासारखी असते. तर तशी आपण काढायचीच नाही आहे. जे मशीनची आपली सिस्टीम असते ती आपल्या भल्यासाठीच असते किंवा चांगल्यासाठीच असते, जेणेकरून आपले पार्ट लवकर खराब होऊ नयेत. सुई खराब होऊ शकते बघा, आपण जोरात जर बॉबिन ओढली तर सुई पण आपली खराब होऊ शकते, थोडीशी बर आल्यासारखी होऊ शकते, ओढल्यासारखी होऊ शकते. तर कोणतीच जी वस्तू आहे तर आपण ती त्या सिस्टीमनुसार वापरायची असते. तर ही जी सुई आहे तर ती तुम्ही बघू शकता, मी आता वरती घेतलेली आहे आणि आता आपली बॉबिन ही फिक्स बसलेली आहे बघा. तर आता बॉबिन आपली इन्सर्ट करून झाली. आता हा जो बॉबिनचा दोरा आहे तो सुईने वरती परफेक्टली येतोय का हे आपण कसं चेक करायचं आहे बघा. तर आतला आपलं हे जे डोर आहे ते ओपनच राहते, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर आता आपल्याला पहिल्यांदा प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, जर हे टेन्शन आहे तर ते एकदम परफेक्ट योग्य आहे का चेक करायचं आहे. आता मी ओढते बघा, तर एकदम नकळत असा ताण आहे बघा थोडा, तुम्हाला तर दोरा दिसत असेल, जास्त लूज नाही आहे. तर अशा पद्धतीनं जास्त लूज सोडायचा नाही आहे किंवा जास्त आवळही करायचं नाही आहे. प्रत्येक मशीनची जी टेन्शन इथलं जे टेन्शन असतं आणि बॉबिनचं जे टेन्शन असतं, म्हणजे जो आपला स्क्रू छोटा आवळला तर ते टेन्शन प्रत्येक मशीनचं वेगळं असू शकतं, प्रत्येक कापडानुसार वेगळी टीप बसू शकते. तर एकदम जी म्हणतो आपण, जी आपल्याला हवी आहे, म्हणजे कायम प्रत्येक कापडाला सूट होईल अशी, म्हणजेच टेन्शनमध्ये आपला दोरा असला पाहिजे बघा, लूज नसला पाहिजे. अजिबात लूज दोरा ठेवला की कोणतंही कापड अचानक घेतलं की आपल्याला प्रत्येक वेळेस ॲडजस्ट करावं लागतं. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ठेवलं टेन्शन, तर
जवळजवळ सगळ्याच कपड्यांना, सगळ्याच कपडा प्रकार जे असतात तर त्यांना हे टेन्शन उपयोगी होतं आणि छान टिप येते. त्यामुळं अशा पद्धतीनं टेन्शन असलं पाहिजे. मी ओढते तर थोडा दोरा पुढे येतोय बघा, जास्त पण आवळा पण ठेवायचा नाही आहे. तर आणि हे टेन्शन कशावरती अवलंबून असतं तुम्हाला सांगते. आपलं जे टिपेची जी हे असते म्हणजे आकार असतो, म्हणजे मोठी टिप पाहिजे की लहान पाहिजे, तर इथं मी मीडियम ठेवलेली आहे बघा. इथं आपली जास्त मोठी टिप होते आणि इथून 3 ते 3.5 खाली गेलोत की आपली एकदम बारीक अशी मुंगीसारखी टिप येते. तर तेवढी टिप आपल्याला नको असते शिवण्यासाठी, कारण कापड ही पटपट पुढं सरकत नाही. तर 4, 4.5 किंवा 5 इतकी टिप आपल्याला पुरेशी होते शिवण्यासाठी, रेग्युलर शिवण्यासाठी आपल्याला पुरेशी होते. तर ही जी टेन्शन तुम्ही म्हटलं तर ते त्यावरती आपलं डिपेंड असतं. जर आपण इथलं जास्त वाढवलं तर आपल्याला इथलाही दोरा लूज सोडावा लागतो, कारण पटपट धागा पुढं जातो ना, तर त्यासाठी लूज सोडावा लागतो आणि बॉबिनचंही आपल्याला सेटिंग बदलावं लागतं. तर आपण काय करायचं आहे, नेहमी जर तुम्ही आता कोणता प्रकार शिवताय कपडाचा, ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला इतकं टेन्शन आणि हे टिपेचं ॲडजस्टमेंट हे एवढं बास होतं. जास्त मोठी टिप आपण ब्लाऊजला टाकत नाही. तर आणि जर तुम्ही बाहेरचे परकर वगैरे शिवत असाल, गारमेंटचे वगैरे परकर, तर तुम्हाला जास्त मोठी टिपला घालावी लागते, कारण आपल्या मोठ्या टिपा असतात परकरांना, तर त्यावेळेस आपल्याला मोठी टिप करावी लागते, जेणेकरून आपलं कापड पटपट पुढं सरकावं कॉटनचं, यासाठी. तर इथं आपलं हे ॲडजस्टमेंट झालेलं आहे. तर आता मी दोरा तुम्हाला ओवून दाखवते. दोरा ओवताना काय करायचं आहे बघा, आपला दोरा व्यवस्थित इथून इथपर्यंत तुम्ही बघू शकता. जो ट्रॅक आपल्या मशीनला असतो, प्रत्येक मशीनचा ट्रॅक वेगवेगळा असतो बघा. तर इथून इथपर्यंत इथं टेन्शन आपल्याला मिळतं दोऱ्याला. त्यानंतर हा जो तुम्हाला मी दाखवते, तर हा जो भाग आहे तर ह्यातून आपल्याला दोरा ओवूनच घ्यावा लागतो बघा. एक एकदा कसं होतं तर आपण यामध्ये जेव्हा आता मी पण नवीन जेव्हा शिलाई शिकायची त्यावेळेस मला माहिती नव्हतं की यातून दोरा ओवून घ्यावाच लागतो, हे मला माहिती नव्हतं. मी एक एकदा म्हणजे एकदाच माझं झालेलं की मी पूर्ण ट्रॅकमधून दोरा ओवून घेतला आणि हातच ओवून घेतला नाही आणि डायरेक्ट इथून घेतला आणि सुईमध्ये ओवला, पण माझी टिप आली नाही. मग मी जेव्हा तिथं शिलाई म्हणजे आपला प्रत्येकाचा शिवण कोर्स हा झालेला असतो, पण माझं कसं होतं तर सेम अशीच मशीन माझ्या घरात होती, त्यामुळे मला माहिती नव्हतं की त्याचं थोडंसं वेगळं होतं सिस्टमॅटिक काहीतरी. मशीनचा कंपनी वेगळी होती, त्यामुळं ते एकदम वेगळंच होतं त्याचं काय. म्हणजे मला हा जो प्रकार आहे हा मला तिथं दिसला नाही, कुठून दुसरीकडूनच ते ओवून घ्यायचं होतं, किंवा दिसला नाही म्हणण्यापेक्षा अशा आकाराचं तिथं नव्हतं त्या मशीनला, त्यामुळे माझं ते विसरलं हे ओवून घ्यायचं दोरा. तर हे जे ट्रॅक आहे तर तो आपण ट्रॅक पूर्ण करायचा आहे बघा. तर तुम्हाला दिसत असेल, तर पूर्ण ट्रॅक करून आपल्याला खाली दोरा आणून यामध्ये तुम्ही ओवून घेतला नाही तरी चालेल, कारण आपण नंतर ओवताना ह्यातून निघून जातो दोरा. तर सेफ्टीसाठी आहे असंच, म्हणजे दोऱ्याबरोबर इतर काही घाण येऊ नये यासाठी हे ट्रॅक ठरवलेले असतात बघा. म्हणजे एकदा कसं होतं, आपण मशीनवरतीच सगळं कटिंग करतो, बारीक सारीक कटिंग करतो, किंवा गुंडी पण एकदा थोडीशी डिफॉल्ट असू शकतो गुंडीमध्ये, तर त्यामध्ये एखादा धागा दोरा आला तर तो इथं अडकून जावा दोऱ्याचा, यासाठी ही सगळी सिस्टीम केलेली असते. तर या सिस्टीममधून आपल्याला जायचं असतं आणि तरच आपले सगळी शिवण ही व्यवस्थित होत असते. तर त्या दिवशी मला समजलं की हा प्रकार असतो, तर यामध्ये दोरा आपल्याला ओवून घ्यायचाच असतो. नुकताच मी बहुतेक माझ्या मते 4 ते 5 दिवस मी शिलाईला जात होते शिवणकामासाठी, आणि त्यावेळेस माझी ही चूक झालेली. तिथं भरपूर प्रकारच्या मशीन होत्या, म्हणजे अशा पण मशीन होत्या आणि वेगळ्या एकदम उषाच्या एकदम वेगळ्या असतात बघा मशीन. त्या थोड्या जरा कमी गारमेंटसारख्या मशीन असतात, तर म्हणजे काळ्याच असतात, सिंपल मशीन आपल्या. खरं ती जराशी वेगळी होती आणि मला ते कळलं नाही की यामध्ये ओवून घ्यायला लागणार. तिथं कुठं हा प्रकार मी शोधला तिथं, तर हे मला तिथं सापडलं नाही. पण ते नंतरनं जेव्हा तिथल्या ज्या टीचर होत्या आमच्या शिवण क्लासच्या, त्यांनी मला दाखवलं की हे तुझं ओवून घ्यायचं राहिलं आहे, त्यामुळे तुझी शिलाई चुकते. तर तेव्हा माझी शिलाई बरोबर आली. त्यानंतर ते माझं राहिलं होतं. मला वाटलं की शिलाई मशीनच खराब आहे की काय, असं मला वाटलं, पण तसं काही नव्हतं. मशीन एकदम व्यवस्थित होत्या त्यांच्या. माझंच थोडंसं ओवून घ्यायला चुकलं होतं. तर आता इथं बघा, हा जो आपला दोरा आहे तो दोऱ्याचं टोक तुम्ही माहितीच आहे की दोरा कसा ओवायचा, एकदम सिंपल, सगळ्यांनाच माहिती आहे दोरा कसा ओवायचा. आता मी थोडं कॅमेरा ॲडजस्ट करते, हातात मगाच्यापासून पकडलेला आहे, तर ॲडजस्ट करून मी तुम्हाला
दाखवते 2च मिनटं. तर बघा इथं मी ॲडजस्ट केलेला आहे कॅमेरा आणि थोडंसं बारीक सारीक गोष्टी दाखवायच्या झाल्यात की आपल्याला प्रत्येक वेळेस कॅमेऱ्याचा जो अँगल असतो तो चेंज करावा लागतो. भरपूर वेळ लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्ही ज्या माझ्या ताई आहेत किंवा मैत्रिणी आहेत किंवा नवीन मुली ज्या शिकत असतील तर त्या व्हिडिओ बघत असतील तर त्या नक्की एक लाईक तरी करा. इतक्या एफर्ट घेऊन आम्ही व्हिडिओ बनवत असतो, तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत असतो. प्रत्येक वेळेस रोज हेच मनात चालू असतं की आज तुमच्यासाठी नवीन एखादा कोणता विषय घेऊन व्हिडिओ बनवूयात की जो तुम्हाला आवडेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटेल, त्याने तुम्हाला काहीतरी उपयोगी होईल शिवणकामात. तर त्यासाठी तर इथं मी थोडंसं कट मारून घेतलेलं आहे आणि आपली ज्या सुई आहे तर त्यामध्ये फक्त आपल्याला सिंपली दोरा ओवून घ्यायचा आहे. हे प्रत्येकीला येतच, यात काही नवीन नाही आहे. आता माझा दोरा आता मी लांबून होते, थोडं कॅमेरा आहे ना मध्ये, तर लांबून होते त्यासाठी जात नाही आहे. तर बघा आपला दोरा ओवून घेतलेला आहे आणि मी दोऱ्यातून किती मशीनमधून आपल्याला न चुकता इतका दोरा घ्यायचा आहे बाजूला. आणि आता काय करायचं आहे तर आपला बॉबिन तर भरून झालेली आहे, दोरा पण ओवून झालेला आहे. आता आपण बॉबिनचा जो दोरा आहे तो वरती न चुकता काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं. आणि आता हा दोरा पकडून मी आता दोरा बघा तुम्हाला तर दिसला असेल, दिसला नसेल तर मी आणखी एकदा दाखवते. 2च मिनटं. मी टॉर्च चालू केलेलं नाही आहे, टॉर्च केला तरी पण नाही दिसणार. बरं ठीक आहे, आपला दोरावरती आलेला आहे, तुम्ही बघू शकता. दोरावरती आल्यानंतर हा दोरा अशा पद्धतीनं आपल्याला बाजूला सारून टाकायचा आहे. एकदम व्यवस्थित, काही सिस्टमॅटिक, काही फरक पडत नाही. आणि जर तुम्ही आता रेग्युलर शिवणारे असाल, भरपूर दिवस शिवत असाल तर ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही फॉलो नाहीत केल्यात तरी चालतील. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की हा व्हिडिओ खास करून मी नवीन ज्या शिकणारे आहेत, ज्यांना बारीक सारीक मशीनमधल्या गोष्टी माहिती नाहीत, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. परत बाकीच्या ताईंनाही हा नक्कीच थोड्याशा एखादी जरी टिप तुम्हाला उपयोगी झाली तरी मी माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं असं म्हणेन. तर मी इथं आता जे आपलं डोर आहे तर ते बंद करते. अशा पद्धतीनं आपला दोरा इन्सर्ट करायचा आहे, व्यवस्थित तो दोरावरती उचलून धरायचा आहे. आणि आता यामध्ये पहिल्यांदा जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही थोडंसं चेकिंग करायचं आहे की आपले धागा आपला कसा येतोय. तर मी इथं तुम्हाला छोटंसं कापड घेऊन दाखवते. आता मी इथं छोटंसं कापड घेतलेलं आहे आणि याची टिप मी तुम्हाला एकदम सिंपली दाखवते. आपला व्यवस्थित टेन्शन वगैरे आहे का, त्यानंतर टिपेची साईज जो आहे तो व्यवस्थित आहे का, एकदम सोप्या पद्धतीनं मी दाखवते. आता मी मशीनवर चालू करत नाही आहे कारण आपले जो कॅमेरा आहे तो हलतोय. तर त्यासाठी मी फक्त इथं तुम्हाला हातानेच अशा पद्धतीनं मशीन मी चालू करते. 1च मिनटं. बघा तर मी आता मशीन चालू केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मशीन व्हायब्रेशनमुळे कॅमेरा हलतोय बघा. तर आता तुम्हाला टिप मी दाखवते. तर टिप तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट अशी आपली टिप आलेली आहे. सुरुवातीला थोडासा दोऱ्याचा हे असल्यामुळं थोडीशी सळ वाटली, पण पाठीमागून पण बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी आपली टिप आलेली आहे, एकदम सुंदर. आणि साईज पण तुम्ही बघू शकता, आपल्याला शिवणाला जितका साईज लागतो तर तितका साईज आहे. तर प्रत्येक वेळेस आता तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आणखी एक मी घेऊन दाखवते टिप. तर ठीक आहे. तर आता थोडासा दोरा बाहेर अशा पद्धतीनं घ्यायचा आहे. प्रत्येक शिवणाला आपल्याला अशा पद्धतीनं दोरा बाहेर घ्यायचा आहे बघा. जेणेकरून काय होईल, अशा पद्धतीनं दोरा का बाहेर घ्यायचा जास्त हे मी तुम्हाला आता सांगते. आता इथं करताना आपण कट इथून जास्त कट करायचा नाही आहे, तर कापडापासून आपल्याला असा कट करायचा आहे, जितकं जमेल तुम्हाला तितकं. तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा टिप दाखवते. तर टिप बघा किती सुंदर अशी टिप बसलेली आहे, बघू शकता, छान अशी टिप बसलेली. तर हे आपलं सेटिंग जे आहे पूर्ण ते परफेक्ट एकदम झालेलं आहे. तर आता हा दोरा एक्स्ट्राचा का कट करायचा, ठीक आहे. तर आता आपण प्रत्येक वेळेस कसं करतो, शटलवरती करतो, त्यानंतर
आपलं कापड जे आहे ते इन्सर्ट करतो. तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपली जी सुई आहे तर तिथला दोरा आपला जर आपण जास्त जवळून कट केला तर बघा तुम्हाला दाखवते. आता हा दोरा आपण इतका कट केलेला आहे, इतका कट केलेला आहे. आपण एकदम इथून जर जवळून कट केला तर प्रत्येक वेळेस हा दोरा वरती जातो. पटकन आपण जेव्हा फास्टमध्ये मशीन चालू करतो तर हा दोरा पटकन इथून निघून वरती जातो. तर त्यासाठीही म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला दोरा ओवत बसायला लागू नये यासाठी. आणि प्रत्येक शिवण झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं दोरा थोडा मशीन चालवायची आहे आणि अशा पद्धतीनं दोरा बाहेर काढून सोडायचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला दोरा ॲडजस्ट करावं बसावा लागणार नाही किंवा प्रत्येक वेळेस ओवत बसावं लागणार नाही. तर ही शिवल्यानंतर शिवण झाल्यानंतर ही एकदम छोट्या छोट्या टिप आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवायचे जेणेकरून आपलं शिवण फास्ट होईल. दोरा ओवत बसण्यात कमीत कमी आपला नाही म्हटलं तरी 30 ते 40 सेकंद आपले जातात. तर त्यासाठी आणि आपली लिंक ही तुटते शिवणाची. तर ह्या आजचा माझा हा इतकाच व्हिडिओ होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा. आणखी इथून पुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला सांगायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.